ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आता पाहूया झटपट बातम्या। साताऱ्यातील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी गोरेंनी वडूज पोलिसांवर दबाव टाकला। त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी अधिकार क्षेत्र नसताना गुन्हा नोंदवला असा आरोप करणारी नवीन याचिका दाखल झाली आहे। याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। वरळीमध्ये बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहिर शहानं तुरुंगातून सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा दावा त्यानं हेबियस कॉर्पस याचिकेतून केलाय। त्याच्या याचिकेवर 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे। संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत। अशा घटना रोखण्यासाठी तसंच देशभरातील तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या वडिलांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे। अकोल्यातील अकोटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे पुराचं पाणी गावात आलंय। मुख्य रस्त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं, यात शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। धाराशिवमधील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे धाराशिवचे बीड आणि लातूर जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांना याचा फायदा होणार आहे। यंदा जुलैमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, पण ऑगस्ट महिन्यात पावसानं मुंबईत दडी मारली। पावसानं उसंत घेतल्यामुळे मुंबईत तापमान चांगलंच वाढलंय। येत्या काळात पारा आणखी 5 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस म्हणजे 715.2 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 90% पाणीसाठा असल्यामुळे नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी मुंबईला रवाना झाल्या आहेत। उमेद विभाग कायम करा, सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा, या प्रमुख मागण्या महिलांकडून करण्यात येणार आहेत। मार्चच्या संपकरी डॉक्टरांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन गडकरींना दिलं। यावेळी महिला डॉक्टरांनी गडकरींना राखी बांधून रक्षाबंधनही साजरं केलं। धुळ्यामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला तब्बल 8000 महिलांनी उपस्थिती लावली। यावेळी महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं साडीचा आहेर भेट देण्यात आला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2 धावपट्ट्यांपैकी एका धावपट्टीची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली आहे, त्यामुळे ही धावपट्टी एकदम ओके झाली आहे। आता दुसऱ्या धावपट्टीच्या चाचणीसाठी हवाई प्राधिकरणाचं विमान पुन्हा नवी मुंबईत घिरट्या घालणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला येत्या काही महिन्यातच सुरुवात होण्याची शक्यता आहे। मौजे नवघर ते मौजे बळवली दरम्यानच्या 98.50 किलोमीटरच्या मार्गिकेवर 3 बोगदे उभारले जाणार असून एकूण 392 बांधकामं केली जातील। MMRDA अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेअंतर्गत कुर्ल्यातील 11 फुटी गर्डरची उंची 20 फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी केली जाते। या गर्डरची उंची कमी असल्यामुळे मोठ्या वाहनांना येण्या जाण्यात अडचणी येत आहेत। पेडमधून यंदा 26,000 गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या। थायलंड, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, इंडोनेशिया, कॅनडा आणि इंग्लंड इथे या मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत। संपूर्ण जगात पेडच्या गणेशमूर्तींची ख्याती आहे आणि यावर्षी सुद्धा विघ्नहर्ता गणेशाचा 7 समुद्रापारचा प्रवास सुरू झालाय। नोकरदाराला खुल्या प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलंय की राखीव प्रवर्गातून हे सिद्ध करण्याची जबाबदारी नोकरी देणाऱ्या संस्थेची आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघामध्ये सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणीमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांनी अंतिम यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली। जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजार होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे। जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे शरीराची कार्यप्रणाली विस्कळीत होऊ लागते। राज्यामध्ये बालमृत्यूंचं थैमान बघायला मिळते। आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मागील 3 वर्षात 43,296 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती केमिकलनं भरलेल्या टँकरला काही प्रमाणात गळती लागली होती आणि संपूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात धूर पसरला। काही वाहन चालकांच्या डोळ्यांची जळजळ झाली तर काहींना श्वसनाचा त्रास झाला। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती वाहन चालक मद्यपान करून बेधुंदपणे वाहन चालवत असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला।
दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यानं मद्यपान केल्याची कबुली दिली. रस्ता नीट असूनही दारूच्या नशेत वाहनं चालवल्यामुळे अपघात झाल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं. काटोल आणि नरखेड तालुक्यात बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात मोसंबी पिकाचं नुकसान झालंय. मोसंबीला गळती लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनिल देशमुखांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी केली. बीडच्या आष्टीचे फोटोग्राफर सचिन रानडे यांनी नवीन बांधलेल्या घरावरती कॅमेऱ्याची प्रतिकृती साकारली आहे. कलेप्रती आदर म्हणून सचिन रानडे यांनी घरालाच कॅमेऱ्याचा आकार दिलाय. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्तानं सचिन रानडे यांच्या घरावरील महाकाय कॅमेऱ्याची चर्चा आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सेक्सोफोनद्वारे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत वाजवलं आणि त्यांनी हे गीत वाजवता सर्वांनाच सुरांची भुरळ पडली. त्यांचा सेक्सोफोन वाजवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. नागपुरात 5.68 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या, तर 1,07,000 महिलांचं बँक खातं लिंक नसल्यामुळे पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सुरत चेन्नई शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्यभरातील आंदोलन स्थगित करण्यात आलंय. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतली. 15 दिवसात राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्तानं हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मध्यरात्रीच महादेवाला दुग्धाभिषेक आणि महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर महादेवाचं मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. आणि जामनेर शहरातील सोनबर्डी टेकडीवरील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरानं पावसाळ्यात हिरवा शालू पांघरलाय. हा नयनरम्य परिसर भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. सोमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार तसंच मराठवाडा परिसरातून भाविक येत असतात. श्रावण महिन्यातील सोमवारी इथे भाविकांची गर्दी होत असते.